थांबा, हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या बँक खात्यात 21वा हप्ता जमा होणार आहे की नाही हे पुढच्या 2 मिनिटात कळेल. तुमचं नाव यादीत आहे का, तुमचा जिल्हा कोणता आणि पैसे नक्की कधी येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच मिळणार आहेत. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि मनात नवा जोश संचारेल. लाडकी बहीण योजनेचा मार्च 2026चा 21वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ही रक्कम आता सिस्टीममध्ये आली आहे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनेक बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला लागलेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. चेहरे आनंदाने खुललेत आणि त्यांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झालाय. पण थांबा, तुमच्या मनात कदाचित प्रश्न असतील की माझ्या खात्यात पैसे कधी जमा होतील, माझं नाव यादीत आहे का, किंवा माझं नाव यादीत आहे तरीही पैसे का येत नाहीत. काही बहिणींच्या मनात तर चिंता असेल की मला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, मग आता काय करायचं. घाबरू नका माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि तुमच्या खात्यात हा 21वा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती सांगणार आहे. ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. चला तर मग सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी आपली नोंदणी केली आहे आणि ही योजना त्यांच्या आयुष्यात बदल घडवत आहे. ज्या बहिणीने त्या 1,500 रुपयातून घरातली छोटी मोठी गरज भागवली, मुलाच्या शाळेची वही पेन घेतली किंवा स्वतःसाठी एक साधी साडी विकत घेतली, तिला माहीत आहे की हे पैसे किती मोलाचे आहेत. हा हप्ता फक्त रक्कम नाही, हा एक स्वाभिमान आहे, एक स्वातंत्र्य आहे. आज सकाळी 11 वाजता एक मोठं अपडेट समोर आलं आहे. अनेक बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमा होईल. थेट निधी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि यासाठी तुम्ही आता तयार राहा. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच या 21व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. तुम्ही देखील लगेच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही हे तपासा. कदाचित तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल किंवा तुम्ही गुगल पे, फोन पे यांसारख्या ॲप्सद्वारे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही याची खात्री करू शकता. आज मी तुम्हाला त्या 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे जिथे आज पैसे जमा होत आहेत. याशिवाय अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यापैकी आज 12 जिल्ह्यांची निवड झाली आहे, उद्या आणखी 12 जिल्हे आणि परवा उरलेले 12 जिल्हे. अशा प्रकारे पुढील 3-4 दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. पण लक्षात घ्या, ज्या बहिणींच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा ज्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा करायचे की नाही याचा निर्णय या 3 दिवसात होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती आत्ताच तपासून घ्या. आता सर्वप्रथम एक छोटीशी विनंती. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी या माहितीला लगेच लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ही माहिती ऐकत आहात किंवा पाहत आहात. तुमचं लाईक आणि कॉमेंट आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात. तर चला आता आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी पाहू जिथे आज पैसे जमा होत आहेत. पण त्याआधी एक मोठी बातमी सांगतो. आज सकाळी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्ष 2025-26 साठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. होय, हा निधी लाडक्या बहिणींसाठी खास वळवण्यात आला आहे आणि त्यामुळेच मार्च महिन्याच्या हप्त्याची तजवीज शक्य झाली आहे. आत्तापर्यंत या हप्त्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते, पण आता 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे आले आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या अदिती तटकरे यांनी स्वतः घोषणा केली आहे की आज दुपारी 4 वाजेपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. अर्थात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची खात्री नक्की करून घ्या. आता आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी पाहू जिथे आज पैसे जमा होत आहेत.
पुणे विभाग. सर्वप्रथम पुणे विभागापासून सुरुवात करूया, कारण आत्तापर्यंतचे 20 हप्ते पाहता पुणे विभागातील जिल्ह्यांना नेहमीच पैसे सर्वप्रथम मिळाले आहेत. पुणे विभागात एकूण 5 जिल्हे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. यापैकी सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 वाजेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सातारा आणि सांगलीतील अनेक महिलांनी सांगितलं आहे की त्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत आणि त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. पण लक्षात घ्या, अनेक बहिणींना वाटत होतं की त्यांना 2100 रुपये मिळतील, पण सध्या तरी 1500 रुपयांवर समाधान मानावं लागणार आहे. नाशिक विभाग म्हणजेच खानदेश. यात 5 जिल्हे येतात: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगर. यापैकी धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत आणि यात सातारा, सांगली, धुळे आणि नंदुरबार यांचा समावेश आहे. नागपूर विभाग. यात एकूण 6 जिल्हे येतात: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. यापैकी फक्त 2 जिल्ह्यांची निवड आज झाली आहे, ती म्हणजे वर्धा आणि भंडारा. होय, वर्धा आणि भंडारा येथील महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. पण लक्षात घ्या, अजूनही ज्या बहिणींनी या माहितीला लाईक केलं नसेल त्यांनी कृपया लगेच लाईक करा, कारण तुमचं लाईक आम्हाला प्रोत्साहन देतं. कोकण विभाग. यात 7 जिल्हे येतात: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. यापैकी ठाणे आणि मुंबई उपनगर येथे आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा. हा सर्वात मोठा विभाग आहे. यात 8 जिल्हे येतात: परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. यापैकी जालना आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. ही निवड करताना शक्यतो लोकसंख्येने लहान असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जातं आणि प्रत्येक विभागातून 1-2 जिल्ह्यांची निवड करून समन्वय राखला जातो, जेणेकरून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही. अमरावती विभाग. यात 5 जिल्हे येतात: वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला. यापैकी बुलढाणा आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. ही झाली आजच्या 12 जिल्ह्यांची यादी. आता उद्या कोणते 12 जिल्हे असतील याचीही यादी प्रकाशित झाली आहे. आजची यादी पुन्हा स्पष्ट करतो: सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, वर्धा, भंडारा, मुंबई उपनगर, ठाणे, बीड, जालना, अमरावती आणि बुलढाणा या 12 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 वाजेपासून पैसे जमा होत आहेत. या योजनेसाठी सातत्याने पैसे उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानायलाच हवेत. त्यामुळे कमेंटमध्ये धन्यवाद भाऊ असं नक्की लिहा. आता उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी सांगतो: सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यादेवीनगर, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, रायगड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ आणि वाशिम या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत. आजची प्रक्रिया साधारण 24 तास चालेल, म्हणजे आज दुपारी 4 वाजेपासून उद्या दुपारी 2-3 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. परवा उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे पैसे वाटप केले जाईल. बँकांना यादी पाठवण्यात आली आहे आणि प्रक्रिया वेगात सुरू आहे. आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बात सांगतो: अनेक महिलांची लाडकी बहीण योजनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार नाही. हे ऐकताना कदाचित तुमच्या छातीत धस्स झालं असेल, कारण ज्या बहिणीने महिनाभर वाट पाहिली, ज्या बहिणीने मनाशी ठरवलं होतं की हे पैसे आले की घरातलं ते काम करेन, तिला हे ऐकणं खूप जड जातं. पण वेळेत माहिती मिळाली तर उपाय करता येतो. तुमचं नाव या अपात्र यादीत आहे का हे तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, तुम्ही ज्या फॉर्मद्वारे नोंदणी केली होती त्या नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि तुमचा फॉर्म व्हेरीफाईड आहे का हे पहा. जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. विशेषतः ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये किंवा PM किसान सन्मान निधीतून 6,000 रुपये घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून 1,500 रुपये मिळणार नाहीत, फक्त 500 रुपये मिळतील. याशिवाय ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांनाही या योजनेतून 1ही रुपया मिळणार नाही. तसंच ज्या महिलांनी शेतीसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर, नांगर यांसारखी अवजारे सबसिडीवर घेतली आहेत, त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत.
त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि तुमची पात्रता तपासा. 2100 रुपये कधी मिळणार आणि विरोधकांचं म्हणणं काय? अनेकांनी 2100 रुपयांचा हप्ता मिळेल असं ऐकलं असेल, पण याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाही. सध्या तरी 1500 रुपये मिळत आहेत आणि त्यावरच समाधान मानावं लागेल. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते की या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत आहे. इतर विभागांचा निधी या योजनेकडे वळवला जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. अनेक शेतकरी कर्जमाफीसाठी वाट पाहत आहेत, कारण त्यांच्यासाठी कर्जमाफी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला काय वाटतं? कर्जमाफी हवी की लाडकी बहीण योजना असंच चालू राहावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन, आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पुढील अपडेट्स देऊ शकू. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, पण तुम्ही लगेच तुमच्या मोबाईलवर मेसेज तपासा, गुगल पे किंवा फोन पेवर बॅलन्स पहा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगद्वारेही तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. आता एक खास बातमी, ज्या महिलांनी 21 वर्ष पूर्ण केली आहेत किंवा लवकरच पूर्ण करत आहेत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने फॉर्म भरण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा लवकरच होईल आणि त्यानंतर तुम्हालाही दरमहा 1500 रुपये मिळायला सुरुवात होईल. हा फॉर्म कधी आणि कसा भरायचा याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. त्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. याशिवाय अनेक महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन, भांडी आणि इतर सामग्री मिळत आहे. ज्यांना घर नाही त्यांना घरकुल मिळत आहे आणि ज्यांच्याकडे घर आहे त्यांना मोफत सोलर पॅनल्स मिळत आहेत. या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंटमुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक बहिणीपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींना, आईला, सासूला शेअर करा, कारण तुमची एक शेअर एखाद्या बहिणीचा हप्ता वाचवू शकते. तुमच्या या आनंदाच्या प्रवासात आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद आणि तुमचा 21वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होवो हीच मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.